हनी ट्रॅपमध्ये अडकवून अभियंत्याकडून खंडणी उकळणाऱ्या पोलीस हेड कॉन्स्टेबलसह चौघांना गडचिरोली पोलिसांनी नागपुरात छापा टाकून अटक केली आहे। हेड कॉन्स्टेबल सुशील गवई, रोहित अहिर, सुकेशनी आणि पोर्टलचा एक कर्मचारी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। गडचिरोलीतील ग्रामपंचायतीमधील सहाय्यक अभियंता अक्षय यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली। नागपुरात शिक्षण घेताना अक्षयची रोहित सोबत ओळख झाली। त्याच्या माध्यमातून सुशील, सुकेशनी व काजल नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली। 2 जानेवारीला अक्षय हा कामानिमित्त नागपुरात आला। त्याने रोहितशी संपर्क साधला, मात्र संपर्क झाला नाही। दुसऱ्या दिवशी काजलने त्याच्याशी संपर्क साधून दिघोरी चौकात भेटायला बोलविले। त्यानंतर दोघेही विहिरी गाव परिसरातील एका हॉटेलमध्ये गेले, तेथे बियर प्यायली। या दरम्यान काजल सतत सुशीलच्या संपर्कात होती। काही वेळाने पोर्टलच्या कर्मचाऱ्यांनी सुकेशनीला हॉटेलमध्ये सोडले। तिन्ही बियर प्यायले। त्यानंतर सुशील आला। तिघांना घेऊन तो हिंगणा टी पॉइंट परिसरातील हॉटेलमध्ये गेले। तेथे सुशीलने खोली बुक केली। खोलीत अक्षय, सुकेशनी व काजल होती। याच दरम्यान सुकेशनीने अक्षयवर बलात्काराचा आरोप करीत त्याला अडकविण्याची धमकी दिली। अक्षयला 10,000 रुपयांची मागणी केली। भीतीमुळे अक्षयने तिला ऑनलाईन 9,000 रुपये दिले व गडचिरोलीला परत गेला। 3 दिवसांपूर्वी पोर्टलच्या कर्मचाऱ्यांनी अक्षयच्या मोबाईलवर संपर्क साधून सुकेशनीने बलात्काराचा आरोप केला असून ती गर्भवती असल्याचे सांगितले। प्रकरण संपविण्यासाठी त्याने 10 लाखाची मागणी केली। खंडणी उकळण्यात येत असल्याचे अक्षयच्या लक्षात आले। त्याने गडचिरोली पोलिसात तक्रार केली। रविवारी मध्यरात्री गडचिरोली पोलिसांचे पथक नागपुरात पोहोचले। गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने सुशील, सुकेशनी, काजल व कर्मचाऱ्याला अटक करून गडचिरोलीला घेऊन गेले।